येत्या 15 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नागपूरमध्ये नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे। 12 जानेवारीला शिर्डीमध्ये भाजपाचं प्रदेश अधिवेशन होणार आहे अशी घोषणा बावनकुळेंनी केली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। एका दुसरा अपवाद वगळता मंत्रिमंडळातील खाती जैसे थेच राहणार। 22-12-9च्या फॉर्म्युलावरती शिक्कामोर्तब होणार। मंत्रिमंडळ फॉर्म्युला ठरला असताना आता तीनही पक्षांकडील खात्यांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। यामध्ये भाजपाकडे गृह, महसूल, जलसंपदा, ऊर्जा, तर शिवसेनेकडे नगरविकास, सामाजिक न्याय, सार्वजनिक आरोग्य, तर राष्ट्रवादीकडे अर्थ, सहकार, कृषी ही खाती राहण्याची शक्यता आहे। शिवसेना मंत्र्यांसाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला राबवण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्र्यांना 2.5 वर्षांचा कालावधी मिळणार असल्याचं समजतंय। राज्य मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला फायनल झालेला असून मंत्र्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। काही आमदारांना मुंबईत थांबण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत। अर्जुन खोतकरांना राज्य मंत्रिमंडळात येऊ नये अशी मागणी जालना सहकारी साखर कारखाना संघर्ष समितीने मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। रामनगर साखर कारखान्याचा निकाल लागेपर्यंत खोतकरांना मंत्रिमंडळात न घेण्याची मागणी समितीने केली। एक है तो सेफ है म्हणत मग मंदिर कुठे सेफ आहेत असा सवाल उद्धव ठाकरेंनी सरकारला केलेला आहे। हनुमानाच्या मंदिराबाबत सरकारने बोलावं, भाजपाचं हिंदुत्व मतदानापुरतं मर्यादित आहे का असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे। बांगलादेशामध्ये सातत्याने हिंदूंवरती अत्याचार होत आहेत, मात्र केंद्र सरकार गप्पच आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलेला आहे। बांगलादेशातील प्रकाराबाबत काहीतरी भूमिका घ्यावी, मणिपूरप्रमाणे बांगलादेश सुद्धा मोदींना दिसत नाही का असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे। भाजप फक्त फोडाफोडीचं राजकारण करताय, सत्तेचा विस्तार हेच भाजपाचं स्वप्न आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलेला आहे। संसदेमध्ये महत्त्वाचे विषय सोडून भलत्याच विषयांवरती चर्चा होत असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली। आगामी पालिका निवडणुका स्वबळावरती लढण्याचे संकेत खासदार संजय राऊतांनी दिलेले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सर्वच पक्ष स्वबळावरती लढत असतात, त्यामुळे याबाबत आम्ही तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ असं राऊतांनी म्हटलं। राऊतांच्या देहबोलीमध्ये वैफल्य, राऊत निराश आहेत, त्यामुळे निराशेपोटी राऊतांनी एकला चलो रेचा नारा दिलाय अशी टीका वडेट्टीवारांनी केली। शरद पवारांचे 5 खासदार फोडा तरच तुम्हाला केंद्रामध्ये मंत्रिपद देणार असं भाजपाने अजित पवार पटेलांना सांगितलेला असा दावा संजय राऊतांनी केलेला आहे। शरद पवार पुरोगामी विचारांचे आहेत, ते भाजपासोबत कधीच जाणार नाहीत असंही राऊत म्हणाले। दिल्लीमध्ये सध्या बैठकांचा जोर वाढलेला, यातून कुछ तो गडबड है असं म्हणायला स्कोप आहे असं विजय वडेट्टीवार म्हणाले। मात्र शरद पवार भाजपासोबत जाणार नाहीत असं वडेट्टीवारांनी म्हटलं। दोन्ही पवारांनी एकत्र यावं ही सर्वच NCP कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं वक्तव्य रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांनी केलेलं आहे। तर दोन्ही पिढ्या कित्येक वर्ष एकत्र राहत आहेत, त्यामुळे त्यांनी एकत्र यावं अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे। मात्र याबाबत निर्णय पवार साहेब आणि अजितदादाच घेतील असंही त्या यावेळेला म्हणाल्या। वन नेशन वन इलेक्शन निवडणूक भाजपाच्या स्वार्थासाठी आहे, देशातील व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा मोदींचा डाव आहे असा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे। हरण्याच्या भीतीने 3 वर्ष झाली BMCची निवडणूक घेतली नाही अशी टीका सुद्धा राऊतांनी केली। मनपा निवडणुकांसाठी आम्ही सज्ज आहोत, शिवसेना महापालिका ताकदीने लढणार, आम्ही मराठी माणसासाठी महानगरपालिका निवडणूक लढणार असं संजय राऊतांनी म्हटलंय। काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीमध्ये काँग्रेसच्या सर्व खासदारांची बैठक पार पडलेली आहे। यावेळेला विधानसभा निवडणुकीतील पराभवावर चिंतन करण्यात आलेलं आहे। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेतलेलं। यावेळेला त्यांनी जेजुरी गडावरील महिला स्वच्छतागृह, हिरकणी कक्ष यासह गडावरील व्यवस्थापनाची पाहणी करत प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या।
चंद्रपूर शहराच्या स्वच्छतेसंदर्भात नवनिर्वाचित आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतलेली आहे. दरम्यान विशेष मोहीम राबवून 15 दिवसांमध्ये शहर स्वच्छता करण्याचे आदेश त्यांनी दिलेले. अभिनेता अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. हैदराबादमधील चित्रपटगृहातील चेंगराचेंगरी प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. चित्रपटगृहातील चेंगराचेंगरीमध्ये महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अल्लू अर्जुनवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये येणाऱ्या आमदारांसाठी आमदार निवास सज्ज झालेला आहे. पंचतारांकित हॉटेलप्रमाणे आमदार निवासातील रूमची अंतर्गत व्यवस्था करण्यात आलेली आहे. नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये आदिवासी कोळी समाजाचा मोर्चा धडकणार आहे. आदिवासी कोळी समाज न्याय हक्कांसाठी धुळे ते नागपूर पदयात्रा काढणार आहे. राजधानी दिल्लीमध्ये खासगी शाळांना पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे. दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणी तपास केला जातोय. मात्र अद्यापही पोलिसांना काही संशयास्पद आढळून आलेलं नाहीये. सतीश वाघ हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केलेला आहे. सतीश वाघ यांची हत्या नक्की कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तर आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींना 20 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. बीडचे खासदार बजरंग सोनवणेंनी केज पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केलेलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी सोनवणे आक्रमक झाले. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ बीड बंदची हाक देण्यात आलेली आहे. मुख्य सूत्रधाराला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी सर्व पक्ष संघटना आक्रमक झाल्या. मसाजोगमधील माजी सरपंचांची हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीचे वाढदिवसाचे बॅनर झळकत आहेत. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे. यावेळेला जाणीवपूर्वक बॅनर लावण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीवरून अकोला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. परभणी घटनेतील आरोपींवरती गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी निवेदनातून केली जाते. परभणी घटनेच्या निषेधार्थ बुलढाण्यामध्ये समतेचे निळे वादळ या संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. घटनेतील आरोपी नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून केली जाते. परभणीतील हिंसाचारानंतर मागील 2 ते 3 दिवसांपासूनचा तणाव अखेर निवळायला सुरुवात झालेली आहे. सकाळपासूनच परभणीतील बाजारपेठांमधील दुकानं उघडू लागलेली आहेत. हळूहळू सर्व परिस्थिती पूर्वपदावरती येते. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ जालन्यामध्ये आंबेडकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. आंबेडकरी संघटनांनी रास्ता रोको आंदोलन केले. जळगावच्या 40 गावामध्ये आंबेडकरी अनुयायांकडून तहसीलदारांसह पोलिसांना निवेदन देण्यात आलेलं आहे. परभणीतील घटनेच्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात येते. सोलापूरच्या बार्शीमध्ये भीमसैनिकांकडून शांतता रॅली काढण्यात आलेली आहे. यावेळेला भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत परभणीतील घटनेचा निषेध नोंदवला. परभणी घटनेच्या निषेधार्थ नांदेडच्या बलोलीमध्ये विविध संघटनांकडून बंद पाळण्यात आलेला. यावेळेला तहसील कार्यालयावरती मोर्चा काढत घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. हिंगोलीच्या कन्हेरगाव ते सेनगाव मार्गावरती आंबेडकरी अनुयायांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायी आता आक्रमक झाले. परभणीतील घटनेचे नांदगावमध्ये सुद्धा पडसाद उमटलेले आहेत. दलित संघटनेने दिलेल्या बंदच्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तरुणांना प्रशिक्षणार्थी म्हणून मानधनावरती तात्पुरती संधी देण्यात आली होती. आता मानधन आणि प्रशिक्षण कालावधी वाढवून मिळावा यासाठी विद्यार्थ्यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक देत मागण्यांचं निवेदन सादर केलं आहे. चिपळूणमध्ये मवियाकडून पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. बौद्ध समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भास्कर जाधवच्या गुन्हा दाखल करण्याची मागणी आता निवेदनातून केली जाते. बांगलादेशामध्ये हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मालेगावमध्ये मुस्लिम संघटना आक्रमक झालेल्या आहेत. ऑल इंडिया सुन्नी उल इस्लामियतच्या वतीने निदर्शनं करण्यात आली आहेत आणि निषेध सुद्धा नोंदवला आहे.
शहापूरमध्ये सकल हिंदू समाजाकडून मूक मोर्चा काढण्यात आलेला आहे. बांगलादेशामध्ये हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू समाज आक्रमक झाला आहे. बांगलादेशात हिंदूंवरती होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ करमाळ्यामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आलेला आहे. यावेळेला तहसीलदारांमार्फत पंतप्रधान मोदींना निवेदन दिलेलं आहे. बदलत्या वातावरणामुळे वैजापूर तालुक्यामध्ये गहू पिकावरती मावा रोगाचा प्रादुर्भाव झालाय. दरम्यान गव्हाचं पीक धोक्यात आल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. सातारा जिल्ह्यातील कृष्णा आणि जयवंत साखर कारखान्याने या हंगामासाठी ऊसाचा दर जाहीर केलेला आहे. या हंगामासाठी ऊसाला प्रतिटन 3200 रुपये दर देण्यात येतोय. त्यामुळे ऊस शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. रब्बी हंगामातील ज्वारीवरती अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. या अळीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये असलेल्या ज्वारीच्या पिकांना पोखरतायत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. शिर्डीतील साईनाथ रुग्णालयामध्ये आयुष्यमान भारत पंतप्रधान आरोग्य जन आरोग्य योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आता रुग्णांना मोफत उपचार घेता येणार आहेत. जास्तीचा परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवून नारायणगावमध्ये 79 गुंतवणूकदारांना 7,78,00,000चा गंडा घालण्यात आलेला आहे. दरम्यान या प्रकरणी 2 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली एसटी बस आगारातील बस सेवा पूर्ववत करण्यात आलेली आहे. हिंगोली बंदच्या पार्श्वभूमीवरती हिंगोली एसटी बस आगारातील बस सेवा काही काळ बंद करण्यात आली होती. दरम्यान बस सेवा सुरळीत झाल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. अपार नोंदणीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा राज्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती आलेला आहे. जिल्ह्यातील 9,68,034 विद्यार्थ्यांपैकी 8,19,095 विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. रत्नागिरीमध्ये मंडणगड शहरामध्ये अज्ञाताने गाय आणि बैल चोरून नेल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे. या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केलेला असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेने अकोला शहरात नायलॉन मांजा विकणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतलेली आहे. पोलिसांनी 2 ठिकाणी छापे टाकत 183 नायलॉन मांजांचं बंडल जप्त करत दोघांना अटक केली आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सेस गळतीची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी उपनिबंधक मंगेश सुसवरे यांनी दिलेले आहे. दरम्यान चौकशी करून 15 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश सुद्धा दिले. पालघरमध्ये समुद्रात मासेमारी करताना जखमी झालेल्या मच्छीमाराला भारतीय तटरक्षक दलाने 10 किलोमीटर समुद्रात जाऊन मदत केलेली आहे. जखमी खलाशाला वेळेमध्ये उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला आहे. राज्यातील सर्वात मोठा बैल बाजार धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भरतो. मात्र सध्या हा बाजार मंदावलेला आहे. बाजारामध्ये बैलांना अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. छत्तीसगडमध्ये दुसऱ्या दिवशी सुद्धा सुरक्षा दल माओवाद्यांवरती आक्रमक झालेला आहे. विजापूर जिल्ह्यातील निद्राच्या जंगलामध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये दोघांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलंय. भारतीय सेनेच्या विजयाप्रित्यर्थ 1998 पासून कराडमध्ये विजय दिवस समारोह साजरा केला जातो. यंदा या सोहळ्याचं 27वं वर्ष आहे. कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे. यासाठी भारतीय सैन्य दल शस्त्रासह कराडमध्ये दाखल झालं आहे.